नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेक्स्टबुक बँकिंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये अ, आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही नोटिफिकेशन आलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही वेकन्सीज आहेत. त्या वेकन्सीज बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. अ, सर्वप्रथम जर तुम्ही बँकेच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हे माझं टेलिग्राम ग्रुप आहे जे तुम्ही join करू शकता. इथे सगळ्या टाईपच्या बँकेच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची तयारी आपण करून घेतो आणि इंग्लिश हा जो सेक्शन आहे त्या इंग्लिशची तयारी साठी रेग्युलरली लेक्चर्स मी घेत असतो या चॅनलवरती. सो तुम्ही सगळेजण हे लेक्चर्स अटेंड करू शकता. कमिंग टू द नोटिफिकेशन, तर तुम्हाला इथे दिसत असेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ह्या नोटिफिकेशनमध्ये ज्या काही बाबी आहेत, ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपण आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कुठल्या कुठल्या पोस्टसाठी ही भरती जी आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया. तर त्याच्या आधी आपण वेबसाईट इथे नोट डाऊन करू शकता. रत्नागिरी DCCBank.in ही वेबसाईट आहे किंवा रत्नागिरी DCCBank.com या दोन्हीपैकी एका वेबसाईटवरती तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळू शकतील. 1 ऑगस्ट 2024 रोजी ही नोटिफिकेशन जी आहे ती आलेली आहे. आता ह्या जे नोटिफिकेशन आहे त्यासाठी त्यांनी दिले की बँकेकरिता विविध श्रेणीतील रिक्त 179 पदे. कुठली कुठली पदे आहेत ही त्याच्यामध्ये आपण बघूया, पण टोटल आकडा जो आहे हा 179 पदांचा आहे आणि याच्यामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे उमेदवारांकडून जे कोणी पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे आणि तुम्हाला इथे वेबसाईट दिलेला आहे. वेबसाईटचं नाव नोट डाऊन करून घ्या. तर अर्ज भरायचे जी दिनांक आहे 1 ऑगस्ट पासून ते 9 ऑगस्ट, म्हणजे 9 दिवसांचा कालावधी दिलेला आहे बँकेने. या 9 दिवसांमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. शेवटची जी तारीख आहे, अंतिम दिनांक आहे 9 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. ऑनलाईन परीक्षेचं जे शुल्क आहे, जी फीज आहे, ती तुम्ही स्वीकारल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी संकेतस्थळावर अपडेट करण्याचा अंतिम दिनांक, म्हणजे तुमचा जो ट्रान्झॅक्शन आय डी आहे तो पण वेबसाईटवरती अपडेट करायचा आहे आणि 10 ऑगस्ट पर्यंत त्याची ही वेळ आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बाकी परीक्षा कधी होईल, ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेची तारीख बँकेच्या वेबसाईटवर, संकेतस्थळावर अपडेट करण्यात येईल. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक कधी आहे, तुमचा ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र कधी येणार त्याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला वेबसाईटवरती मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मुलाखत व मुलाखतीच्या वेळेस होणारी कागदपत्रे पडताळणी ह्याची डेट काय असणार हे सुद्धा बँकेच्या वेबसाईटवरती अपडेट करण्यात येणार आहे. आता आपण बघूया की कुठले कुठले पोस्ट आहेत. तर व्यवस्थापक म्हणजेच MGR च्या 3 पदांची इथे वेकन्सीज आहे आणि त्याची वयोमर्यादा आहे 25 ते 40 वय. शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्याला म्हणतात, तर मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीधर, म्हणजे कुठल्याही बॅचलर्स डिग्री आणि 3 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव. बँकिंग क्षेत्रातील अधिकारी असा 3 वर्षांचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर MSCIT किंवा शासन मान्य प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र, MSCIT किंवा 90 दिवसांचे संगणक प्रमाणपत्र. आणि विशेष अर्हता म्हणजेच असं क्वालिफिकेशन जे डिझायरेबल आहे, ज्यांना जास्त प्रायोरिटी दिली जाईल. म्हणजे जर तुमच्याकडे MBA असेल, JAIIB, CAIIB, LLB, PhD, DBM अशा जर तुमच्याकडे डिग्रीज असतील तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येईल. दुसरी जी पोस्ट आहे ती उपव्यवस्थापक, डेप्युटी मॅनेजर, 25 ते 40 वयोगट. इथे पण तुम्हाला कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचं पदवीधर डिग्री असणं गरजेचं आहे, बॅचलर्स डिग्री असणं गरजेचं आहे
आणि 3 वर्षांच्या ऐवजी 2 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी म्हणून अनुभव असला पाहिजे. त्याचबरोबर MSCITचा जो प्रमाणपत्र आहे किंवा शासन मान्यप्राप्त संस्थेचे 90 दिवसांचे संगणक प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तिथे कंपल्सरी डॉक्युमेंट करायचं आहे. स्पेशल क्वालिफिकेशन मध्ये देखील इथे पण MBA, LLB, GDC, CAIIB, DMB, HDMC यापैकी कुठलीही एक डिग्री जर तुमच्याकडे असेल तर ती एक डिझायरेबल पोस्ट म्हणून कन्सिडर करण्यात येते. पुढे पाहिलं या नोटिफिकेशन मध्ये तर तुम्हाला तिसरी पोस्ट जी दिसते ती म्हणजे क्लर्क. सगळ्यात जास्त जागा ह्या क्लर्कच्या आहेत. लिपिक जी पोस्ट असते 131 जागा आहेत. याची वयोमर्यादा 21 ते 40 आहे आणि कुठल्याही विद्यापीठाचा कोणताही पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट चालेल. आणि इथे तुम्हाला पास्ट जॉब अपॉर्च्युनिटी किंवा पास्ट जॉब एक्सपिरियन्सची गरज नाहीये. तुम्हाला फक्त इथे 90 दिवसांचं किंवा MSCITचं प्रमाणपत्र सबमिट करायचं आहे. विशेष अर्हता डिझायरेबल क्वालिफिकेशन इज इंग्लिश आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र. हे कंपल्सरी नाही आहे, पण जर असेल तर चांगलंच आहे. आणि जी चौथी पोस्ट आहे ती शिपाई पिऊन पदाची आहे. 40 जागा आहेत. इथे वयोगट आहे 18 ते 40 आणि इथे तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या सर्व परीक्षा आहेत ह्या ऑनलाईन होणार आहेत. प्रत्येक परीक्षेचं डेट आणि डिफिकल्टी लेवल ही साहजिकच वेगळी असणार आहे. विविध श्रेणीतील पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील, म्हणजे MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार. त्याचबरोबर अभ्यासक्रम जो आहे हा विस्तृत असणार आहे. गणित, इंग्रजी व्याकरण, बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इतक्या सगळ्या विषयांवरती तुमचे प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल, मात्र इंग्रजी व मराठी व्याकरण संदर्भातील प्रश्न इंग्रजी माध्यमांमध्ये असतील. तर बघा इथे काय लिहिलंय की बाकीचे जे प्रश्न आहेत म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी म्हणा, गणित म्हणा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, हे सगळे जे प्रश्न आहेत हे मराठीतून असणार. पण फक्त इंग्रजी आणि इंग्रजी व्याकरणचा जो पेपर आहे तो फक्त इंग्रजीमध्ये असणार. बाकी सगळे पेपर हे आपले मराठीतूनच असणार. त्याच्याबरोबर कागदपत्र पडताळणी व मुलाखत. ऑनलाईन परीक्षेचे तुम्हाला जे मार्क्स मिळतील त्याप्रमाणे 1:3 रेशो मध्ये, म्हणजे जितक्या जागा आहेत त्याच्या 3 पट जास्त उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाणार. म्हणजे समजा आपण 180 जागा पकडल्या तर 180 गुणिले 3 एवढ्या विद्यार्थ्यांना, एवढ्या ऍप्लिकंट्सना इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याप्रमाणे तुम्ही ते चेक करत राहू शकता. त्याच्यानंतर मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून घेणे बंधनकारक राहील. मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. म्हणजे काय की तुमच्या मुलाखतीच्या आधीच शैक्षणिक व इतर संबंधित प्रमाणपत्रांची जी पडताळणी आहे ती बँकेकडून तुम्ही करून घेणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. मुलाखत पत्र जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्ही support@dccbank.in या ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता. ज्यांची कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरतील त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र कन्सिडर करण्यात येईल. सो तुमची प्री एक्झाम किंवा जी मेन परीक्षा आहे MCQs ची, ती परीक्षा पास झाल्यावरती कागदपत्र पडताळणी हे करणं गरजेचं आहे. आता कागदपत्रे पडताळणीसाठी वेळेस विहित मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करणे. आता कुठली कागदपत्रे हे करायची आहेत तर अर्जदाराची माहिती बरोबर असलेल्या स्वयं घोषणापत्र. तर स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला बँकेमध्ये ते सांगतील की काय लिहायचं एक्झॅक्टली.
तुमची जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याची सगळी कागदपत्रे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, एज सर्टिफिकेट वयाचा पुरावा, जन्म दाखला. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जर महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 365 गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाने नमुन्यातील दाखल, म्हणजे तुम्ही जर ह्या गावांपैकी कोणी असाल महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती, तर एक सक्षम अधिकाऱ्याचा दाखला आहे, तो दाखला देणं गरजेचं आहे. तुम्ही मराठी भाषिक आहात. विवाहित स्त्रिया जर असतील आणि त्यांनी जर त्यांचं नाव बदललेलं असेल लग्नानंतर, तर नाव बदलल्याचा पुरावा, MSc पूर्ण केल्याचा पुरावा प्रमाणपत्र, टंकलेखन प्रमाणपत्र जर असल्यास, लघुलेखन प्रमाणपत्र ऑप्शनल आहे, अनुभव प्रमाणपत्र आणि उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निवड झालेल्या उमेदवारांनी कागद पडताळणीसाठी आणणे गरजेचं आहे. आता मुलाखत जी असते ही कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीत जर तुम्ही गैरहजर राहिलात तर अंतिम निवडीस पात्र ठरणार नाही. 10 गुणांची म्हणजे 10 मार्क्ससाठी ही मुलाखत घेण्यात येईल आणि गुणांचे भारांकन बँक धारणेनुसार केले जाईल. 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उरलेले 5 गुण मुलाखतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं देता, कशा पद्धतीने तुमचं जे नॉलेज आहे ते दाखवता, ह्याच्या 5 पैकी तुम्हाला मार्क देण्यात येतील. पुढचा जो पॉइंट आहे तो उमेदवारांची अंतिम निवड सूची. ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीचे गुण त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर 100 गुणांपैकी तुमची एक अंतिम यादी परीक्षेची तयार करण्यात येईल आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची अंतिम निवड जी आहे ती करण्यात येईल. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार असलेली उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव व वय या क्रमाने प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना सगळ्यात पहिले प्राधान्य देण्यात येईल आणि त्याच्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांना प्राधान्य देण्यात येईल. अंतिम निवड यादीप्रमाणे, गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या विविध पदी, जर कुठल्या पदी तुम्ही रुजू होऊ शकता याच्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. प्रोबेशन पिरियड असणार आहे. सिलेक्शन झाल्या परमनंट जॉब नाही, 6 महिन्यांसाठी प्रोबेशन पिरियड. म्हणजे काय की तुम्ही काम कसं करता यासाठी तुम्हाला टेस्ट करण्यात येतं प्रोबेशन मध्ये आणि त्या 6 महिन्यात बँकेची सगळी कामे तुम्हाला जी काही करायची आहेत पुढे, ती सगळी कामे, नियम, अटी, शर्ती हे सगळं करणं बंधनकारक राहील. आणि प्रोबेशन पिरियड एकदा पूर्ण झालं की मग तुमच्या कामाच्या अनालिसिस नुसार, तुमच्या कामाच्या इफेक्टिव्हनेस जो आहे, किती काम चांगल्या पद्धतीने करतात, त्याप्रमाणे तुम्हाला फायनल परमनंट एनरोलमेंट करण्यात येईल. परीक्षेचा जो शुल्क आहे ऑनलाईन परीक्षेसाठी हा 1000 रुपये शुल्क आकारला जाईल. हा नॉन रिफंडेबल आहे. तुम्ही एकदा शुल्क भरला आणि जरी एक्झामला अपियर केला नाही तरी सुद्धा तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत. आणि ही जी शुल्काची रक्कम आहे तुम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये रोख भरणा करू शकता किंवा कुठल्याही इतर कुठल्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. तर शुल्काची रक्कम जी आहे ती तुम्हाला बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन कॅशमध्येच ट्रान्झॅक्शन करायचे आहेत. UPIचा ऑप्शन, डेबिट कार्डचा ऑप्शन इथे दिलेला नाहीये. सो तुम्ही जीपे, फोनपे चा वापर न करता बँकच्या ब्रांचमध्ये, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुठल्याही शाखेत, कुठल्याही शहराच्या कुठल्याही शाखेत जाऊन तुम्ही एक्झाम फॉर्मची जी फीज आहे 1000 रुपये ती भरू शकता. परीक्षा शुल्क रोखीने भरताना उमेदवारांनी KYC संदर्भात मूळ कागदपत्रांचा एक पुरावा सादर करायचा आहे. तर तुमचे KYC डॉक्युमेंट जर घेऊन गेलात तर ते तुमच्यासाठी बरं. ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत. अर्ज ऑनलाईन करायचा आहे, अर्ज बँकेत जाऊन नाही करायचा, अर्ज ऑनलाईनच करायचा आहे. ही वेबसाईट दिलेली आहे रत्नागिरी dccbank.in या वेबसाईटद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल.
आणि त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला जो ईमेल आय डी आहे आणि तुमचा मोबाईल जो नंबर तुम्ही टाकाल त्याच्यात, त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला बाकी सगळ्या अपडेट्स येत राहतील. ईमेलवरती तुम्हाला सगळ्या अपडेट्स येत राहतील. सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्ही जा, म्हणजे वेबसाईटवर वेळोवेळी व्हिजिट करत राहा. तुम्हाला पुढच्या सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला त्या वेबसाईटवरती सापडतील. तर 179 पदांसाठी ही एक चांगली नोटिफिकेशन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले जे कोणी युवक असतील, ज्यांना बँकमध्ये एक जॉब पाहिजे आणि तुमची जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे पूर्ण होत असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या परीक्षेबद्दल विचार करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पोस्ट पण चांगले आहेत. क्लर्कची जी पोस्ट आहे सगळ्यात जास्त वेकन्सी तिथे आहे. 131 जागा. आणि जर सॅलरी पॅकेज म्हणायचं म्हटलं तर साधारण सॅलरी पॅकेज पण त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे. जो व्यवस्थापकची जी सॅलरी आहे ती साधारण 43 ते 44,000 स्टार्टिंग सॅलरी पर मंथ ही तुम्हाला मिळते. त्याचबरोबर व्यवस्थापक, डेप्युटी उपव्यवस्थापकची जी सॅलरी आहे ती साधारण 36 ते 37,000 च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळते. त्याचबरोबर क्लर्क म्हणजे लिपिकची जी सॅलरी आहे ती साधारणतः 27-28,000च्या आसपास तुम्हाला मिळते. आणि पिऊन शिपायाची जी सॅलरी आहे ती साधारण 19 ते 20,000 या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. हे नोटिफिकेशन पण तुम्ही पूर्ण वाचून घ्या आणि ह्या परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. एक्झाम डेट अजून त्यांनी डिक्लेअर नाही केली आहे. 9 ऑगस्ट पर्यंत फॉर्म फिलअप करायची डेट आहे. त्याच्यानंतर एक्झाम डेट डिक्लेअर करण्यात येईल. टेक्स्टबुक सुपर कोचिंग ह्या वेबसाईट, ह्या युट्यूब चॅनलवरती बँकिंग एक्झामसाठी आम्ही सगळ्या परीक्षांची तयारी करून घेतो. ज्याच्यामध्ये IBPS PO, SBI PO या सगळ्या बँकेच्या परीक्षा, त्याचबरोबर इन्शुरन्स एक्झाम्स, LIC ADO, LIC AO या सगळ्या बँकेच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आम्ही इथे करून घेतो. तर तुम्ही इंग्लिशसाठी, मॅथ्स, रिझनिंगच्या लेक्चर्ससाठी, जनरल अवेअरनेसच्या लेक्चर्ससाठी रेग्युलरली हे सेशन फॉलो करू शकता. हे आमचं कंबाईंड टेलिग्राम ग्रुप आहे @टेक्स्टबुक बँकिंग. हे टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता. युट्यूबचे सगळे PDF तुम्हाला इथे मिळतील. आजचं हे सेशन तुम्हाला जर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सेशन पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सेशनमध्ये. टेक केअर. बाय बाय.